नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेणार आहोत IUI म्हणजेच इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन या प्रोसिजर नंतर नेमकी काय काळजी घ्यायची आहे। बरेच प्रश्न असतात IUI प्रोसिजर नंतर कपल्सचे की IUI केलं की कंप्लीट बेड रेस्टची गरज आहे का, IUI केलंय म्हणून मी जिने चढू उतरू शकते का, आमच्याकडे घरी इंडियन टॉयलेट आहे तर ते चालणार का मॅडम, मी रुटीन माझं काम किंवा मी जॉब करते तर ते मी जॉबला जाऊ शकते का, की मला कंप्लीट बेड रेस्ट सुट्टी घ्यायची गरज आहे, मी खाण्यापिण्यात काय वेगळं करू किंवा काय टाळू, हे बरेच असे प्रश्न असतात, खूप अँझायटी असते। तो नक्कीच ह्या प्रश्नांची उत्तरं आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा की बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अंतपर्यंत मिळणार आहेत। पहिली गोष्ट बेड रेस्ट। IUI मध्ये आपण नेमकं काय करतो तर IUI म्हणजे इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन, म्हणजे जे शुक्राणू आहेत ते आपण लॅबमध्ये प्रोसेस करतो की ज्यांची गतिशीलता चांगली आहे, जे मोटाईल स्पर्म आहेत, चांगले शुक्राणू जे आहेत ते आपण बाजूला काढतो आणि ते गर्भाशयामध्ये सोडतो। सो गर्भ तयार होण्याची प्रक्रिया ही नॅचरली आपली आपली होणार आहे। सो IUI मध्ये बेड रेस्टची गरज नाही, कुठल्याही रादर IVF मध्ये सुद्धा बेड रेस्टची गरज नसते। इनफॅक्ट रुटीन काम हे करणं सफिशियंट होतं आणि रादर अँझायटी, स्ट्रेस ह्या गोष्टी ते कमी करतं आणि म्हणून बेड रेस्टची गरज नाही। दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट, जिने चढू शकते का। एक 2 मजल्याचं घर असेल तर तुम्ही जिने चढू उतरू शकता, पण ते खूप वेळा करताय, खूप दगदगीने करताय तर नक्कीच ते टाळायचं आहे, कारण कोणताही स्ट्रेस, अँझायटी आपल्याला कमी ठेवायची असते। रुटीन जे काम आहे की जसं की रुटीन जेवण बनवणं, स्वयंपाक बनवणं, भांडी थोडीफार आपण जी रुटीन कामाची आपली कामं आहेत ती नक्की आपण कॅरी ऑन करू शकतो। ज्या महिला जॉब करत आहेत त्यांनी सुद्धा त्यांचं काम कंटिन्यू करायचं आहे, कोणत्याही सुट्टी घेऊन काम थांबवून बेड रेस्टची गरज नाही। चौथा मुद्दा असा असतो की खाण्यापिण्यातलं आपण काय केलं गेलं पाहिजे। तर आपली जी थाळी असेल ती पंचरंगी असली पाहिजे, हेल्दी फूड नेहमी खायचं आहे, हिरव्या पालेभाज्या खायचं आहे, फळांचा आहारामध्ये वापर करायचा आहे, पाणी 2-2.5 लिटर पोटामध्ये गेलं पाहिजे आणि स्ट्रीट फूड अवॉइड करायचे, बाहेरचं जंक फूड अवॉइड करायचं आहे, बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड करायचे आहेत, तळलेलं मसालेदार पदार्थ खूप खायचे नाहीत, आपल्याला ते टाळायचे आहेत। खूप जास्त प्रमाणात चहा, कॉफीचं सेवन टाळायचं आहे, तसंच अल्कोहोल आणि स्मोकिंग ह्या 2 गोष्टी पूर्णपणे अवॉइड करायच्या आहेत। झोप व्यवस्थित झाली गेली पाहिजे, 8 तासाची रात्रीची झोप आणि दुपारचा नॅप जो असतो तो झाला गेला पाहिजे, कारण रेस्ट ही खूप महत्त्वाची आहे। कंप्लीट बेड रेस्ट नाही पण रेस्ट, शरीराला विश्रांतीची गरज असते, त्याच्यामुळे रात्रीची 8 तासाची झोप व्यवस्थितरित्या होणं आवश्यक आहे। रुटीन तुम्ही जो योग करताय, जे वॉकिंग चालणं असेल, रुटीन तुमचा जो व्यायाम असेल की जो पोटावरती प्रेशर येणारे कुठलेही व्यायाम नाहीत, मॉडरेट एक्सरसाइज जे असतात, चालणं, योगा, हे तुम्ही करू शकता। सो IUI ही एक अशी प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीचा सक्सेस रेट वाढतो। नॅचरल कन्सेप्शन, टाइम्ड इंटरकोर्सपेक्षा IUIचा सक्सेस रेट हा साधारणपणे 15 ते 20% असतो, त्याच्यामुळे नक्कीच ह्या प्रोसिजरला जा, कारण प्रेग्नन्सी राहणं ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट असते। धन्यवाद।